सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली चैतन्य आणि साक्षीच्या बाईकचा पाठलाग करत असतात. तर आता ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे चैतन्य हा बाईकवरून पुढे निघून जातो. त्यानंतर आता अर्जुन सायली पुन्हा पाठलाग करू लागतात. अर्जुन म्हणतो कुठे गेले हे, आणि आता चैतन्यला शोधत शोधत अर्जुन त्याच्या कारमधून सायलीला घेऊन रस्त्याने जात असतो. पुन्हा आता अर्जुनला चैतन्य दिसतो आणि पुन्हा अर्जुन आता चैतन्याच्या बाईकचा पाठलाग करू लागतो. तर चैतन्य साक्षीला घेऊन एका हॉटेलवर येतो. बाईक लावून आता हेल्मेट काढून चैतन्य हा साक्षीला घेऊन आतमध्ये जाऊ लागतो. त्याच वेळेस पाठीमागून अर्जुन आणि सायली कारमधून तिथे येतात. सायली लगेचच अर्जुनला म्हणते की हे दोघे तर रेस्टॉरंटमध्ये चालले, आणि पटकन आता अर्जुन आणि सायली कारमधून उतरतात. अर्जुन म्हणतो सायली तुम्ही कारमध्येच थांबा आणि चैतन्य बाहेर येतो की नाही हे तुम्ही बघा आणि मला अलर्ट करा. त्यानंतर आता लपत छपत इकडे तिकडे बघत अर्जुन हा चैतन्याच्या बाईक शेजारी येतो आणि चैतन्याच्या बाईकची ती बॅग उघडून त्यामध्ये पेन ड्राईव्ह शोधू लागतो. तर आता पुन्हा एक बाईकवाला तिथे येतो आणि अर्जुनच्या शेजारी बाईक लावू लागतो. तर अर्जुन पुन्हा आता थांबतो. त्यानंतर तो बाईकवाला निघून गेल्यानंतर पुन्हा आता चैतन्याची सगळी बॅग आता अर्जुन हात घालून उचकू लागतो आणि त्यामधील पेन ड्राईव्ह आहे की नाही हे बघू लागतो. तर आता पटकन आता साक्षी ही फोनवरती बोलत बोलत बाहेर येते. तर अर्जुन आणि सायली साक्षीला बघतात. तर अर्जुन हा बाईकच्या खाली लपतो, तर सायली ही कारमधून खाली वागते. तर आता इकडे साक्षी ही बोलत बोलत समोर येते आणि आता म्हणते की तन्वी अगं काय ग, काय प्रॉब्लेम आहे तुला, सारखी सारखी मला का फोन करतेस. तन्वी म्हणते मी तुला एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगायला फोन करते आणि तू माझ्यावरच उलटलेस का. तर आता तन्वी म्हणते अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनला गेलेत कंप्लेंट करायला. तर आता लगेचच साक्षी म्हणते की आम्ही हेच विचार करत होतो की अजून अर्जुनने दुसरी कोणती ॲक्शन का नाही घेतली. तन्वी म्हणते की साक्षी तू एवढी थंड कशी रिॲक्ट होऊ शकतेस, अगं मी तुला अलर्ट करायला फोन केला. साक्षी म्हणते की तन्वी ही काही मोठी बातमी नाही आणि मुळात अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये जाणार हे आम्हाला अगोदरच माहीत होतं, आणि पुरावे काय पोलिसांच्या हाती लागू द्यायला आम्ही काही मूर्ख नाही आहोत असे आता साक्षी तन्वीला बोलते. आणि फोन कट करत आता साक्षी पुन्हा रेस्टॉरंटमध्ये जाते. तर आता अर्जुन पुन्हा उठून आता चैतन्याच्या बॅगमध्ये तो पेन ड्राईव्ह शोधू लागतो. तर अर्जुनच्या हाताला काही पेन ड्राईव्ह लागत नसतो. त्या बॅगमध्ये आता चैतन्याचे ते कागदी डॉक्युमेंट्स, पेन आणि सर्व काही वस्तू असतात, पण पेन ड्राईव्ह मात्र नसतो. इकडे आता चैतन्य आणि साक्षी पुन्हा हॉटेलच्या गेटवरती येतात. तर अर्जुन सायली त्यांना बघतात. अर्जुन हा बाईकच्या खाली लपतो आणि खाली वाकूनच आता अर्जुन त्या बॅगमधून पेन ड्राईव्ह शोधत असतो. तेवढ्यात आता साक्षी आणि चैतन्य बाईककडे यायला निघतात. तर आता चैतन्याला बघून अर्जुन पटकन तेथून बाजूला निघून जातो. तर साक्षी आणि चैतन्य बाईक शेजारी येऊन चैतन्य त्याच्या बाईकवरचे हेल्मेट साक्षीला घालायला देतो. तर आता चैतन्य लगेचच त्याची बाईक बाहेर काढून साक्षीला गाडीवरती बसून तेथून निघून जातो. तर आता चैतन्य आणि साक्षी निघून गेल्यानंतर अर्जुन हा शेजारी लपलेला असतो. तर सायली अर्जुनला खुणावत विचारते काय झालं. तर अर्जुन त्याच्याकडचा पेन ड्राईव्ह आता सायलीला दाखवतो आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि लगेचच हात जोडून सायली देवाचे आभार मानते. तर आता तो पेन ड्राईव्ह अर्जुनकडे आलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायली हे घरी येतात. तर बेडरूममध्ये येताच अर्जुन तो पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि आता त्याचा लॅपटॉप उघडून त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे अर्जुन आणि सायली शोधत असतात. तर आता ते सर्व करत असताना अर्जुनने आता महिपतला फरफटत कसे ओढत घरी आणले होते आणि प्रतापने अर्जुनच्या कशी कानाखाली मारली होती आणि सांगितले होते की अर्जुन तुझी मनमानी तर आता वाढतच चालली, हे सर्व आता अर्जुनला आठवतं. त्यानंतर आता अर्जुनने संतोषला कसे महिपतच्या घरासमोर बघितले होते आणि संतोषला कारमध्ये बसून कसे फरफटत घरी ओढत आणले होते, आणि त्यानंतर महिपत कसा आला आणि तिथे त्याने कसे सांगितले की संतोषला इथे का आणली, तुमच्याकडे काही पुरावा आहे का, म्हणजे CCTV वगैरे. हे सर्व प्रश्न आता महिपतने विचारल्याचे अर्जुनच्या डोळ्यासमोर येते आणि आता अर्जुन तो लॅपटॉप चेक करत असतो. तर आता संतोषने तो पेन ड्राईव्ह सायलीला दिलेला असतो आणि सांगितलेले असते की या पेन ड्राईव्हमध्ये महिपतचे सगळे काही आहे, म्हणजे त्याची कॉल डिटेल्स, व्हिडिओ वगैरे. तर आता सायली ती सर्व हकीकत अर्जुनला सांगते आणि अर्जुन आता त्या पेन ड्राईव्हचा पासवर्ड उघडण्यासाठी बटन प्रेस करत असतो आणि आता तो पेन ड्राईव्ह बघत त्यामधील सर्व नोट्स आता अर्जुन हा नोटपॅडवरती लिहित असतो. लगेच ते सर्व झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता डॅडच्या केसचं हिअरिंग आणि आता त्याची ही सर्व तयारी झाली आणि आता अर्जुनला संतोषने दिलेल्या त्या पेन ड्राईव्हमधून महिपतच्या विरोधातले सर्व पुरावे मिळालेले असतात. पेन त्या नोटपॅडवरती ठेवत अर्जुन म्हणतो की आता महिपत शिकरे तुझ्या विरोधातले सर्व पुरावे आता आमच्याकडे आहेत.
तर आता अर्जुन म्हणतो की उद्या आपण कोर्टात भेटू. तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही हे पुरावे कोर्टात कसे सादर करणार. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता कोर्टात जाण्यासाठी आता प्रतापने सुद्धा खूप तयारी केलेली असते आणि पूर्णाई आता प्रतापच्या हातावरती दही देते आणि म्हणते की आयुष्यात पहिल्यांदा आपल्यावरती ही वेळ येते आणि आता आपल्याला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पूर्णाई म्हणते की प्रताप तू काही काळजी करू नकोस, वरून देव बघतोय, तो सर्व काही व्यवस्थित करील आणि तुला नक्की निर्दोष सिद्ध करील. तर प्रताप पूर्णाईला समजावतो. प्रताप म्हणतो की पूर्णाई रविराजांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि नक्कीच तो सत्य शोधून काढील याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता लगेचच पूर्णाई इकडे तिकडे बघत कल्पनाला म्हणते की अर्जुन आणि त्याची बायको कुठे, ते येणार नाहीत का आपल्यासोबत. तर आता अस्मिता म्हणते की ती आपल्याबरोबर येणार नाहीयेत आणि ते घरात कुठे गेलेत ते जोडीने फिरायला. तेव्हा पूर्णाईला मोठा राग येतो. कल्पना म्हणते की अगं त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम होते असे सांगून ते गेलेत. नाही म्हणते की प्रतापच्या केसपेक्षा अजून दुसरं कोणतं महत्त्वाचं काम आहे त्या अर्जुनला आणि बघितलं का तो किती त्या मुलीच्या प्रेमात आंधळा झालाय. अश्विन म्हणतो की अगं पूर्णाई पण डॅडने तरी अर्जुनला कुठे त्यांचं वकीलपत्र दिलंय. पूर्णाई म्हणते म्हणून काय झालं, अर्जुन प्रतापचा मुलगा म्हणून तरी कोर्टात येऊ शकतो ना अश्विन. तर आता लगेचच पूर्णाई म्हणते अशा वेळेस सर्व कुटुंब प्रताप सोबत असायला हवं. प्रताप म्हणतो जाऊ दे ना पूर्णाई, मला अर्जुनकडून कोणतीच आशा नाहीये. तर आता अश्विन म्हणतो की डॅड तुम्ही आता यामध्ये कोणताच विचार करू नका, फक्त तुम्ही आपल्या केसचा विचार करा. तर आता प्रताप म्हणतो की पूर्णाई कल्पना निघायचं का, तसंही रविराज सरांनी सांगितलं की कोर्टात वेळेवर पोचा म्हणून. असे म्हणत आता सर्वजण तेथून कोर्टात जाऊ लागतात. सर्वजण आता कोर्टात येताच अस्मिता तन्वीला म्हणते की माझे डॅड असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहताना मला बिलकुल आवडणार नाही. तर पूर्णाई एक अस्मिताला समजावते. पूर्णाई म्हणते की कोर्ट निर्दोष माणसांना शिक्षा देत नाही अस्मिता, तू काही काळजी करू नको. तर तन्वी म्हणते की आणि वकील पत्र माझ्या बाबांकडे आहे ना, तेव्हा मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगते की माझे बाबा प्रताप मामांना नक्की सोडवणार. तर पूर्णाई खुश होते. तन्वी म्हणते की तुम्ही सगळे आगत करून कोर्टात आले. बघ ना पूर्णाई, तुला तर बसता सुद्धा येत नाही जास्त वेळ, तरी सुद्धा तू आलीस. फक्त अर्जुन आणि सायली नाही आली. पूर्णाई म्हणते की अगं ते सकाळीच बाहेर पडले आणि आज प्रतापची केस आहे हे अर्जुनच्या लक्षात यायला नको का. अस्मिता म्हणते लक्षात असून तरी काय उपयोग, त्या सायलीला काहीतरी शॉपिंग करायचं असेल, मग हा गेला असेल तिच्या पाठीमागे. तेव्हा लगेच कल्पनाला राग येऊन कल्पना अस्मिताकडे बघते. तर आता अश्विन कल्पनाला गप्प करतो. तर आता लगेचच रविराज, महिपत, साक्षी आणि नागराज सुद्धा तिथे आलेले असतात आणि लगेच कोर्टाच्या कामकाजाला जज येऊन सुरुवात करतात. पहिल्यांदा जज आता रविराज किल्लेदाराला त्यांचं स्टेटमेंट पुढे आणण्यासाठी बोलतात. रविराज म्हणतो की युअर ऑनर, प्रताप सुभेदारांच्या केसमध्ये आज मी आर्ग्युमेंट करणार नाहीये. ते ऐकून आता सर्वजण रविराजांकडे बघतात. तर प्रतापला मोठा धक्का बसतो. तर रविराज म्हणतो की आज माझे असोसिएट आर्ग्युमेंट करतील. तर लगेचच साक्षी विचार करत म्हणते की म्हणजे चैतन्य गडकरी, आणि हा रविराज चैतन्य गडकरीकडे का केस देतोय आणि मग आता चैतन्यने हे मला कसे काय नाही सांगितले. तर आता महिपत म्हणतो की अगं त्या चैतन्य गडकरीकडे बघ, त्याच्या चेहऱ्यावरती कसे 12 वाजलेत ते. महिपत म्हणतो हा किल्लेदार काय घोळ घालणार आहे काय माहिती. महिपत म्हणतो जाऊ दे, काही जरी घोळ घातला तरी आपल्याच फायद्यात आहे. तर साक्षी खुश होऊन ऐकू लागते. इकडे आता रविराज म्हणतो की युअर ऑनर, माझ्या वकीलपत्राबरोबर मी माझ्या असोसिएटचं सुद्धा वकीलपत्र तुम्हाला सादर करतो. असे म्हणत आता चैतन्यकडचे ते वकीलपत्र रविराज हा कोर्टाला देतो. तर लगेच ते वकीलपत्र बघत जज हे परमिशन ग्रँट करतात आणि आता चैतन्याला वकीलपत्र दिल्यामुळे चैतन्याला सुद्धा परवानगी दिलेली असते. जज म्हणतात की तुम्ही तुमच्या आता असोसिएट वकिलांना बोलू शकता. तर लगेचच रविराज म्हणतो की माझे असोसिएट्स आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सर्वांचे डोळे तारारलेले असतात. सर्वजण डोळे वटारून रविराजकडे बघत असतात आणि रविराजच्या तोंडातून निघालेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा शब्द ऐकताच सर्वांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. ताबडतोब आता अर्जुन हा सायलीला घेऊन त्याची बॅग घेऊन आता कोर्टात आलेला असतो आणि सर्वांचा काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि मोठ्या दबंग स्टाईलने आता अर्जुन कोर्टासमोर येऊन त्या पेन ड्राईव्ह मधले सर्व पुरावे आता कोर्टाला सादर करतो आणि ते सर्व पुरावे बघता महिपत हा दोषी असल्याचे समोर आलेले असते आणि लगेचच जज हे निर्णय देतात की महिपत शिकरे यांनी अंमली पदार्थांचा वापर केल्याबद्दल आणि प्रतापच्या कंपनीमध्ये औषधामध्ये ते अंमली पदार्थ वापरल्याबद्दल त्यांना 10 वर्षाची शिक्षा देत आहे. तेव्हा जजचे ते बोलणे ऐकून साक्षीच्या पायाखालची जमीन तर महिपतच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि दोघांच्याही डोक्यावरचे आभाळ सरकून महिपतला आता बेड्या घातलेल्या असतात आणि महिपतला आता
जेलचा रस्ता दाखवून आता लगेचच जज त्यांचा निर्णय सांगतात. तर आता महिपत हा बेड्या घालून हात पुढे करत आता जाऊ लागतो आणि रागाने अर्जुन आणि सायलीकडे बघतो. तर आज खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीने प्रतापला न्याय मिळवून दिलेला असतो आणि खऱ्या अर्थाने खरी सायली आज सुभेदारांच्या समोर आलेली असते. आणि लगेचच प्रताप हा सायलीचे आभार मानत म्हणतो की सुभेदारांची सून म्हणून नावाला जागलीस, थँक्यू सायली. आणि खऱ्या अर्थाने आज सायली सुद्धा सुभेदारांची सून झालेली असते आणि पूर्णाईने आता सायलीचा स्वीकार केलेला असतो. प्रतापने सायलीचा स्वीकार करत आता खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरी येतात. पूर्णाई आता सायलीचा कसा सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब